ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। दिदलाधारपदोपदी जानी ती माझी माऊली तुकाराम। देवर्षी नारदाय नमः, महर्षी नारदाय नमः, माऊली तुकाराम तुकाराम। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गोविंदा गोविंदा गोपाळ कृष्णा। जय जय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज चरित्र की जय। उठा वारे सावध साधा फुलाले हित महाभयंकर आहे कळी काळाचे स्वरूप। साधा साधू संग बरा विठ्ठल नाम कंठी धरा। देहाचा हा दुर्मिळ फेरा दृढ भावे सार्थ करा। तुकादास हृदयी द्रवला करुणीने व्याकुळ झाला। तुकयाचा हा निरोप तुम्हा क्षणक्षणा गोपाळ स्मरा। क्षणक्षणा गोपाळ स्मरा। तुकाराम तुकाराम तुकाराम। रामकृष्ण हरे। सर्व भाविक भक्तांचं महाराजांच्या दिव्य आणि अमृतमय कथेमध्ये स्वागत आणि आपल्या सर्वांना माझा दंडवत प्रणाम। काल आपण पाहिलं की कशा प्रकारे महाराज जनी जनार्दन हा भाव धरून परोपकारामध्ये संलग्न झालेले होते आणि मग पांडुरंग त्यांची जी काय सर्व कामं असेल ती स्वहस्ते निजांगी करत होता। पांडुरंगानं तुकयाचं रूप घेऊन सर्व साहित्य आणलं आणि पितरांना जेवाय घातलं। ही कथा आपण काल बघितली। भक्त आणि भगवंताचं अद्भुत मिलन आणि एका पंक्तीला प्रसाद भोजन करणं ही आपण पाहिलं। दुसऱ्या दिवशी महाराजांनी इंद्रायणीमध्ये प्रातःकाळी स्नान केलं आणि पांडुरंगाच्या देवळात पूजनाला गेले। तिथं यथायोग्य पूजन करून महाराज पांडुरंगाचं स्तवन करायला लागले। ते कशा प्रकारे तर म्हणे, कृपासागरा पंढरीनाथा त्वा मागे तारिले शरणागता। याती कुळ न विचारिता संकटी अनंता रक्षिसी। नाम याची उपवासी मरता पोरे राजाई कष्टी होतसे थोर। तू केशव शेठ होणी शारंगधर होन गोनी भर आणिले। चोखा मिळा जातीचा महार त्याची निजांगे उडिली ढोरे। देखोनी त्याची प्रीती थोर त्याच्या बरोबर जेविसी। ज्ञानदेवाची प्रीती त्वा निजांगे चालविली भिंती। तुझे पवाडे रुक्मिणीपती वर्णिले संती बहुफार। दामाजी पंत भक्त उदार त्याने लुटविले धान्य अपार। मग होऊनी विठ्यानाक महार रसद सत्वर भरली त्वा। मीराबाई साठी निश्चित त्वा विष घेतले अनंते। तिची लज्जा रक्षोनी तेथे सत्कर्ती ते जगी वाढविले। नरसिंह मेहता भक्त वैष्णव त्याची हुंडी भरली देवे। निजांगे होऊनी सावळ शाव अपूर्व लाघव दाखविले। ऐसे तुझे भक्त श्रीपती वैष्णव गाती त्यांची कीर्ती। माझी तो अल्पमूढमती सप्रेम चित्ती इच्छितसे। आणि अशा प्रकारे महाराज पांडुरंगाची स्तुती करतायत की कशा प्रकारे तू वेळोवेळा येऊन प्रत्येक भक्ताला आपलं दर्शन दिलंय आणि त्याचं असेल नसेल ते सर्व काम केलंय आणि त्याच्याबरोबर प्रेमाचा व्यवहार केलाय। हे सर्व या इहलोकात केलं आणि शेवटी त्यांना परमगती दिली
त्यांना आपल्या बरोबर घेऊन वैकुंठ धामाला सदा सर्वदा आनंदाच्या निवासाला गेले आणि अशा धामाला घेऊन गेले की यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, म्हणजे जिथं गेल्यानंतर परत या दुःखमय संसारामध्ये यावं लागत नाही अशा आपल्या निजधामाला ते घेऊन गेले आणि सदा सर्वदा त्यांना आनंदाचं प्रेमाचं दान केलं. आणि असे सगळे तुझे भक्त आहेत, एकापेक्षा एक थोर आहेत, एकापेक्षा एक प्रेमानं तुझ्याशी संलग्न झालेले आहेत आणि त्याची कीर्ती वैष्णव या अवनी तलावरती गात असतात. मी मात्र मूढमती आहे, माझ्याकडे तशी काही योग्यता नाही, परंतु तरीही मी सप्रेम चित्तामध्ये तुझीच आशा धरून आहे. आणि तेव्हा पांडुरंग या स्तुतीनं प्रसन्न झाले आणि काय विचार करतायत तर म्हणे, तुका वदेल उचित वाणी ती उचित देऊनी गौरवू. तुकयाची वाणी ही खरंच रसाळ आणि उचित आहे आणि तिचा गौरव करणं मला कर्तव्य आहे. आणि या तुक्याकडून तिन्ही प्रकारची तप, कायिक वाचिक मानसिक तप परिपूर्णपणे झालेली आहेत. ती कशी तर कायिक तपाच्या योगे महाराजांनी सदा सर्वदा संत सेवा वैष्णव सेवा केली, अनेक तीर्थांच्या यात्रा केल्या, पायी अनवाणी चालत फिरले आणि भगवंताच्या दर्शनासाठी अनेक तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. संत सेवा परोपकार अनवाणी यात्रा केल्या फार, हिची कायिक तपसाचार वैष्णवीर करतसे. आणि वाचिक तप कसं केलं महिपती बाबा सांगतात तर, आता वाचिक तप कैशारिती असत्य न बोली वचनोक्ती नामस्मरण अहोरात्री विसरचित्ती पडेना. आता मानस तपाचे लक्षण पांडुरंग चरणी स्थिरावले मन, जे का चातक पक्षी जीवन मेघा वाचून न घेती. आणि अशा प्रकारे वाचिक तप कसं केलं तर मुखातून कधीही असत्य शब्द त्यांच्या आला नाही आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे सदा सर्वदा नामस्मरण, भगवंताच्या नामाचा मुखातून सदा सर्वदा ध्वनी येत असे. आणि याच योगे ते खऱ्या अर्थानं वाचिक तप झालं. यापेक्षा मोठं वाचिक तप असू शकत नाही किंवा यापेक्षा मोठं तपच असू शकत नाही की ज्या मुखातून भगवंताचं नाम सदा सर्वदा उच्चारित होतं. आणि मानसिक तप कसं केलं तर आपल्या मनाला पांडुरंगाच्या चरणावरती स्थित केलं. ते चरण त्यांनी सदा सर्वदा आपल्या हृदयामध्ये मनामध्ये धारण केले आणि मानसिक तप केलं. आणि अशा प्रकारे कायिक वाचिक मानसिक ही तिन्ही तप महाराजांच्याकडून सहज घडत गेली, प्रयत्नपूर्वक नाही तर पांडुरंग भक्तीमध्ये स्थित असल्यामुळं ही तिन्ही तप अगदी सहजपणे त्यांच्याकडून घडत गेली. त्यापैकी वाचिक आणि मानसिक तपामध्ये भगवंताच्या नामाचं गुणगान, नाम मुखाने घेणं आणि भगवंताचं स्मरण या दोन गोष्टी अंगभूत आहेत की ज्या भक्तीच्या मुख्य गोष्टी आहेत. परंतु कायिक तपामध्ये जो परोपकार येतो तो कशा प्रकारे भक्तीला सहाय्यभूत आहे किंवा ते कशा प्रकारे भक्तीचं अंग आहे याबद्दलचं विवेचन महिपती बाबा आपल्याला सांगतात. आणि त्याचबरोबर या शंकेचंही निरसन करतात की पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कुणाला न जाणणारा तुकया परोपकारानं लोकांना का भजत होता किंवा परोपकारामध्ये का संलग्न होता. तर त्याचं उत्तर महिपती बाबा असं देतात की एका श्रीहरीच्या सत्तेने चराचर वर्ततसे जाण, त्याचे मनोगत रक्षावया पूर्ण करीतसे नमन सर्वाभूती. म्हणजे हे सर्व चराचर त्या एका श्रीहरीच्या सत्तेनंच चालतं आणि सर्व काय तोच करत असतो. आणि मग त्याच्या मनातला तो मनोभाव जाणून या जगातले सर्व प्राणी हे त्याचेच आहेत आणि त्यांना जर संतुष्ट केलं तर आपोआप तो पांडुरंग संतुष्ट होणार आहे. आणि या भावनेतनं ते परोपकारामध्ये संलग्न झाले होते. जशी पतिव्रता स्त्री ही आपल्या पतीव्यतिरिक्त इतर घरातल्या सासूसासऱ्यांची किंवा इतरांची सेवा करत असते, त्याचप्रमाणे पांडुरंगाची भक्ती करत असताना, त्याची भक्ती करत असताना जनसामान्यांची सेवा ही त्याच प्रकारे महाराज करत होते. पण प्रीती मात्र, मन मात्र त्या पांडुरंगाच्या ठिकाणीच होतं. महिपती बाबा सांगतात, तरी प्राणनाथा विनसाचार प्रीती नसेची अनिकावर, तैसे तुकयाचे मन स्थिर पांडुरंगी मुरे निज प्रती. त्या पतिवरतीचं चित्त आपल्या प्राणनाथाशिवाय दुसरीकडं कुठं नसतं, तसं तुकयाचं मन मात्र त्या पांडुरंगाच्या निजप्रीतीमध्येच स्थिर झालेलं होतं आणि तिथंच मुरून गेलेलं होतं. आणि म्हणून महाराज जे परोपकार करत होते तो वरवरचा सामान्य जन करतात तसा परोपकार नव्हता, तर ती पांडुरंगाची सेवाच घडत होती, पांडुरंगाची भक्तीच घडत होती. आणि अशा प्रकारे महाराज हे कायिक वाचिक आणि मानसिक या तिन्ही तपाच्या अर्थानं, या तिन्ही तपाच्या योगे एका पांडुरंगाशी संलग्न होते. या तिन्हींच्या योगे ते पांडुरंग भक्तीच करत होते. एवढंच नव्हे तर महिपती बाबा असंही सांगतात
की महाराज हे कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्ही कांडात निपुण होते. तैसे तुकयाचे नव्हेची मन, कर्म, उपासना आणि ज्ञान तिन्ही कांडात असे निपुण दाखवी वर्तून जनांशी. म्हणजे निपुण होते म्हणजे फक्त सांगण्यामध्ये, बोलण्यामध्ये नाही, तर वर्तन करूनही दाखवत होते, असा त्याचा अर्थ आहे. महाराजांच्या क्रियामध्ये तिन्ही कांड अगदी समाविष्ट झालेली होती, तिन्ही तप अगदी समाविष्ट झालेली होती. आणि असे महाराज त्या पांडुरंगाची स्तुती करत होते आणि भक्त आणि भगवंतातल्या प्रेमाचं गुणगान करत होते. आणि अशा तुकयाला पाहून पांडुरंग श्रीकृष्ण काय विचार करतोय तर, ऐसे जाणून श्रीकृष्ण मूर्ती विचार करीत आपुले चित्ती, म्हणे तुका वदेल माझी कीर्ती, ते कवित्व स्फूर्ती त्याशी द्यावी. आणि तो परमपुरुष, तो आदिपुरुष स्वयं भगवान श्रीकृष्ण काय विचार करतोय की या तुक्याच्या अंगी भक्तीचा परम उत्कर्ष झालेला आहे आणि याच्यासारखं परमप्रेमाचं पात्र मला दुसरं कुठलं सापडणार नाही. आणि म्हणून आता या तुकयाला कवित्व स्फूर्ती द्यावी की ज्या योगे हा माझ्या नामरूप गुणलीलांची कीर्ती वाखाणेल आणि ती श्रवण करून सर्वांचा, जनसामान्यांचा उद्धार सहजपणे होऊन जाईल. आणि हा विचार करून श्रीकृष्ण तेव्हा काय करतोय तर, ऐसे जाणून श्रीकृष्ण मूर्ती विचार करिता आपुले चित्ती, म्हणे तुका वदिल माझी कीर्ती, ते कवित्व स्फूर्ती त्याशी द्यावी. मग नामदेवाचा धरुणी हात देऊसी आले पंढरीनाथ, तुका रात्री असता निद्रित दृष्टांत दाखवित जगदात्मा. आणि अशा प्रकारे तो श्रीकृष्ण चित्तामध्ये काय विचार करतोय की तुकयाला कवित्व स्फूर्ती द्यावी. आणि मग नामदेवांचा हात हातात धरून नामदेवांना बरोबर घेऊन पंढरीनाथ देहूला आले. आणि महाराज निद्रित असताना त्यांना काय दृष्टांत दाखवतायत आणि काय सांगतायत तर, निज करे थापटोनी पाठी, सावध करीत असे जगजेटी, म्हणे रे तुक्या वेगी उठी, सांगतो गोष्टी ती ऐक. आणि मग पांडुरंगानं स्वतः हातानं थापटून महाराजांना उठवलं, सावध केलं झोपेतनं आणि सांगतायत की तू आता मी एक गोष्ट सांगतोय ती सावधपणानं ऐक. आणि ती गोष्ट काय आहे तर, हा नामा माझा निज भक्त पूर्ण मागे संकल्प याने केला जाण, की शतकोटी ग्रंथ प्राकृत करीन इतुका आपण बोलिला. मग मी त्याशी दिदली स्फूर्ती, कवित्व लिहिले आपुल्या हाती, संख्या मोजता झाले किती तीही तुझपती सांगतो. 40,94 कोटी 9,00,000 लळित शेवटी, बाकी प्रेमा राहिला पोटी, मग आला वैकुंठी स्वइच्छे. आणि श्रीकृष्ण तेव्हा काय सांगतात महाराजांना की हा नामा जो माझ्या बरोबर आहे तो माझा निजभक्त आहे आणि यानं माग संकल्प केला होता की मी शतकोटी ग्रंथ करेन, शतकोटी ओया अभंग करेन आणि तुला अर्पण करेन. मग मी त्याला कवित्व स्फूर्ती दिली आणि त्यानं त्या 100 मधल्या 100 कोटी मधल्या 49 कोटी पूर्ण केल्या, 51 कोटी अजून बाकी आहेत. आणि आता 51,05 कोटी जाण शेष राहिले त्याचे बोलणे, ते तू वदे प्रसाद वचने, सप्रेम दान मी देतो. आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण काय सांगतात तर, नामदेवाच्या हृदयातलं खरं तर अर्धच प्रेम त्यानं या भूतलावरती दिलं आणि अर्ध प्रेम तसंच ठेवून ते स्वतःवर घेऊन तो परत माझ्याकडे वैकुंठ धामाला आला. आणि म्हणून आता त्या राहिलेल्या प्रेमाचा, त्या राहिलेल्या 51 लाख ओव्यांचा प्रसाद तुझ्या करवी तू जनसामान्यांना वितरित करावा. आणि असं सप्रेम दान मी आता तुला देतोय. का तर तुझे नियोगे करुणी साचा, उद्धार होईल बहुतांचा, आता व्यर्थ वावोगी नवेची वाचा, प्रारंभ कवित्वाचा करिका. का तर श्रीकृष्ण सांगतायत की तुझ्या योगे करूनच सकळांचा, बहुतांचा उद्धार होईल. आणि म्हणून तू तुझी वाचा आता वावगी बोलू नकोस, वावगी व्यर्थ करू नकोस आणि कवित्वाचा प्रारंभ कर. आणि एवढं बोलून, एवढं आशीर्वचन देऊन, एवढा आदेश, आज्ञा आणि त्याचबरोबर कृपा करून भगवंत तिथून अंतर्धान पावले. हे एवढं विशेष स्वप्न महाराजांनी बघितलं आणि ते जागे झाले. आणि काय विचार करतायत तर, देव भक्त देखिले स्वप्नी, ते ध्यान सर्व आठवे मनी, म्हणे प्रेमाचे उचित चक्रपाणी, गेले देऊनी मजा आता. खरं तर ही विशेष स्वप्न आहे की ज्या स्वप्नामध्ये स्वतः भगवंत आणि भगवंताचा प्रेमळ भक्त
या दोघांचंही दर्शन होतंय, वार्तालाप होतोय, आदेश प्राप्त होतोय. यापेक्षा अजून विशेष काय असावं? आणि त्यायोगे महाराजांचं चित्त हे परमानंदाला प्राप्त झालं, परम संतोषाला प्राप्त झालं. खरं तर ध्रुव बालकानं फक्त राज्याची इच्छा करावी आणि त्या भगवंतानं त्याला आढळपद द्यावं, एवढं विशेष, एवढी मोठी कृपा महाराजांच्या ठिकाणी इथं या कवित्व स्फूर्तीच्या योगी झाली. आणि आजही आपण तिचं साक्षात अनुभव घेतोय, साक्षात त्या कृपेचा रस चाकतोय आणि त्या कृपेची भागी होतोय. आणि म्हणून महाराजांचे अभंग हे साधे नाहीत, हे इथले नाहीत, हे प्राकृत नाहीत, तर त्या भगवंताचं, त्या पांडुरंगाचं, त्या श्रीकृष्णाचं अंतरातलं प्रेम हे महाराजांच्या वाणीतून सहजपणे बाहेर आलेलं आहे आणि तेच अभंगाच्या रूपातनं आज आपल्या समोर उपलब्ध आहे. खरं तर ते अभंग वदले एवढे कोट्यानुकोटी, पण त्यातले फक्त आता 4,500च्या आसपासच आपल्याला उपलब्ध आहेत. पण तरीही एवढ्या कमी संख्येत असून सुद्धा त्यानं तोच लाभ प्राप्त होणार आहे आणि त्या भगवंताची प्राप्ती सहज होईल जर त्या अभंगामध्ये महाराजांनी जे मनोभीष्ट वर्णन केलेलं आहे त्याचा जर आपण अंगीकार केला तर हे निश्चित होणार आहे. आणि या स्वप्नाची सत्यता खरं तर महाराजांनीच आपल्या अभंगामध्ये पण वर्णन केलेली आहे. असे 2 अभंग आहेत. ते काय आहेत तर, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे उनिया, सांगितले काम करावे कवित्व, वाहुगे निमित्त बोलू नको, माप टाकी सळ धरिली विठ्ठले, आपटोनी केले सावधान, प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरले शेवटी लावी तुका. हा एक अभंग आहे. आणि दुसऱ्या अभंगात महाराज म्हणतात की, द्याल ठाव तरी राहेन संगती, संतांचे पंगती पायापाशी, आवडीचा ठाव आलोसे टाकून, आता उदासीन न धरावे, शेवटील स्थळ नीच माझी वृत्ती, आधारे विश्रांती पावईन, नामदेवा पायी तुक्या स्वप्नी भेटी, प्रसाद हा पोटी राहिलासे. आता या अभंगाचा अर्थ अजून गुह्य आणि रहस्यमय आहे, परंतु त्याचं विवेचन आपण इथं आता करत नाही. कथेचा भागच फक्त विचारात घेऊ. पण फक्त प्रमाण म्हणून सांगितलं की हे स्वप्न असंच नव्हतं, तर महाराजांनी सुद्धा याचं प्रमाण आपल्या अभंगामध्ये दिलंय. कारण ही विशेष गोष्ट घडलेली आहे आणि स्वतः पंढरीरायानं त्यांना एक आज्ञा दिलेली आहे आणि त्या आज्ञेच्या पोटी हे प्रासादिक अभंग आपल्यासाठी निर्माण झालेले आहेत. आणि अशा प्रकारे मग महाराजांनी कवित्वाला प्रारंभ केला, अभंग लिहिण्यासाठी प्रारंभ केला. तुकयासी उल्हास तैशाची रीती, जिव्हाग्री वैसली सरस्वती, कवित्वासी प्रारंभ केला प्रीती, सप्रेममती आपुल्या, वेदशास्त्रांचे निजमथित व्यासे काढिले श्री भागवत, त्यातही दशम श्री हरिलीलामृत, गोकुळी क्रीडत जगदात्मा, ते बाळ क्रीडा तुकयानी आपुले मती, प्रथमारंभी लिहली ग्रंथी, नवसेवोया त्याच्या सती, स्वानुभवे जाणती संत साधू. आणि मग उल्हासानं आणि परमप्रेमानं महाराजांनी अभंग लिहिण्यासाठी सुरुवात केली. आणि महिपती बाबा सांगतात की वेदशास्त्रांचं जे निजगुह्य आहे किंवा वेदशास्त्रांचं जे निजमथित आहे ते काय आहे तर श्रीमद भागवत. खरं तर वेद उपनिषदांचा सार भाग हे वेदांत आहे आणि त्या वेदांताचं अधिकृत भाष्य काय असेल तर ते श्रीमद भागवत आहे. स्वतः व्यासदेवानेच वेदांतही निर्माण केला आणि श्रीमद भागवती निर्माण केलं. असं हे श्रीमद भागवत. आणि त्यामध्येही दशमस्कंदामध्ये श्रीकृष्णांच्या लीलांचं वर्णन विशेष अर्थानं झालंय आणि म्हणून दशमस्कंद अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तिथं वर्णन केलेल्या श्रीकृष्ण लीलांचं, गोकुळात ज्या लीला केल्या त्याचं वर्णन महाराजांनी प्रथमारंभी केलं. आणि महाराजांचे अभंग तर असेच सहज मुखातून याचे, कारण ती वाणीच तशी पवित्र झालेली होती, भगवत प्रेमानं प्लावित झालेली होती. त्यामुळं अभंग लिहावे लागले नाहीत, तर ते स्वस्फूर्त झाले, स्वयंस्फूर्त झाले आणि त्यांच्या मुखातून ते सहज आले. महिपती बाबा सांगतात की, कीर्तना माझी साचार चरित्र नसले पाठांतर,
त्याचा भंग वरच्यावर वैष्णवीर करीतसे. प्रासादिक कविता ऐकोनी कानी श्रोती आश्चर्य करीती मनी. कीर्तनी रंग येतसे चौगुणी वरदवाणी म्हणून या. जैसा मेघ वर्षता साचार गणित उठती तृणांकुर. का सागरी येती तरंगापार संख्या न करवे तयांची. तैशाची परी तुकया प्रती कीर्तनी अनेक शब्द स्फूर्ती. संशय न राहे कोणा प्रती कळतेही होती भाविक. आणि कीर्तनाला उभं राहिल्यानंतर चरित्राचं भक्तांच्या भगवंताच्या चरित्राचं वर्णन करत असताना सहजपणे महाराजांच्या मुखातून अभंग बाहेर पडत होते आणि ते सर्व प्रासादिक होते. त्यामुळं अद्भुत रंग कीर्तनात येत होता. जशा प्रकारे मेघाचा वर्षाव झाल्यानंतर अनेक तृणांकुर सहजपणे उठून येतात जमिनीतून, त्याप्रमाणे ह्या प्रेमामृताचा वर्षाव महाराजांच्या मुखातून होत होता आणि त्यामुळं सर्वजण अगदी भगवत भावानं विभावित होत होते. किंबहुना फळसुद्धा भाविक होत होते. इथपर्यंतची अवस्था आहे. आणि म्हणून आपण हे समजणं गरजेचं आहे की जे महाराजांचे अभंग आहे हे परमप्रेमाचा वर्षाव आहे, परमप्रेमाचं सार आहे, परमप्रेमाच्या लहरी त्यामध्ये परिपूर्णपणे भरलेली आहे. आणि म्हणून त्याचं अवलोकन, त्याचं चिंतन, त्याचं मनन, त्याचं पठण हे सदा सर्वदा प्रासादिक आहे आणि परमभाग्याचं आहे. किंबहुना महाराजांचे परमशिष्य बहिणाबाई या सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात की तुकयाचे हात लिहिताती जे जे ते ते सहजे पांडुरंगे. म्हणजे तुकयाच्या हातातून जे जे लिहिलं गेलं, वाणीतनं जे जे आलं ते ते सर्व सहजपणे त्या पांडुरंगाचं आहे, सहजपणे पांडुरंगच आहे त्या सर्वातनं. हेच आपण समजणं गरजेचं आहे. आणि हा भाव एकदा दृढ झाला की त्या अभंगातल्या अर्थाचा, त्या अभंगामध्ये जो प्रसाद आहे भगवत प्रेमाचा, तो आपल्याला सहज प्राप्त होईल. आणि म्हणून भक्तीमध्ये श्रद्धेची गरज असते आणि या श्रद्धाभावानं महाराजांच्या अभंगाकडे बघणं गरजेचं आहे. त्याचं मनन चिंतन श्रवण करणं गरजेचं आहे. खरंच्या भक्त आणि भगवंताच्या लीला फार मधुर आहेत, फार अलौकिक आहेत आणि महिपती बाबांच्या करवी त्या आपल्यापर्यंत पोचलेला आहे. अशा महिपती बाबांना त्रिवार वंदन करतो आणि आजची सेवा संपवतो. रामकृष्ण हरी. उठा वारे सावध साधा पुलाले हित. महाभयंकर आहे कळी काळाचे स्वरूप. साधा साधू संग बरा विठ्ठल नाम कंठी धरा. देहाचा हा दुर्मिळ फेरा दृढ भावे सार्थ करा. तुकादास हृदयी द्रवला करुणेने व्याकुळ झाला. तुकयाचा हा निरोप तुम्हा क्षणक्षणा गोपाळ स्मरा. क्षणक्षणा गोपाळ स्मरा. तुकाराम तुकाराम तुकाराम. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama.